चला तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी उपवासासाठी. तर तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. झटपट आणि एकदम मोकळी मऊ खिचडी लागणार तुम्हाला. तर त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे साबुदाणा, मीठ, तेल, मिरच्या किंवा मिरच्यांची पेस्ट, बटाटे आणि शेंगदाणा कूट. तर आपण रात्रीच साबुदाणा खिचडी साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्यात साबुदाणा भिजेल इतपत पाणी टाकून तो मी रात्रभर भिजवून घेतला आहे. सकाळी मी एका कढईमध्ये किंवा मोठ्या पातेल्यामध्ये किंवा भांड्यामध्ये तो साबुदाणा व्यवस्थित मोकळा करून घेतला. त्याच्यामध्ये मी मला हवं तितकं शेंगदाणा कूट टाकलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे आणि ते मीठ व्यवस्थित मिक्स करून दुसरीकडे आपण एका कढईमध्ये आपण जे बटाटे घेतले आहेत ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. शिजेल इतपत. शिजल्यानंतर ते आपण काढणार आहोत आणि त्याच तेलामध्ये मी मिरच्यांचा कूट पेस्ट करून घेतली आहे. ती पेस्ट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. मिरच्यांची पेस्ट व्यवस्थित भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जो साबुदाणा मिक्स करून ठेवला आहे तो ॲड करायचा आहे. तो व्यवस्थित 1-2-3 मिनटासाठी आपण तो व्यवस्थित मीडियम गॅसवरती हलवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर बटाटे ॲड करणार आहोत. 1-2 मिनटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढणार आहोत आणि व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. मोठ्या फ्लेमवरती व्यवस्थित साबुदाणा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि ही आपली झटपट आणि मोकळी आणि मऊ साबुदाणा खिचडी तयार आहे.